शंकर पाटलांच्या श्री गणेशा या कथासंग्रहातील कथा सावली. लहानपणी मी मराठी शाळेत असताना मोत्या नावाचं एक कुत्र पाळलं होतं. आणलं तेव्हा ते एवढंसं पिटुकलं होतं, दिसायला हे कुणीकडचं तरी इद्रच दिसायचं. हे असलं कुत्र पाळायला आणलं म्हणून सगळ्यांनी मला नावं ठेवली होती. माझे अण्णा तर मला म्हणाले, अरे हे कसलं गावठी घाणेरडं कुत्र आणलं आहेस, तुला पाळायचं असेल तर आपण चांगल्या जातीचं बघून एखादं आणू. पण मी कुणाचं ऐकलं नाही. एक छानसा कातळी पट्टा त्याच्या गळ्यात बांधला, एका साखळीला बांधून त्याला चौकातल्या एका कोपऱ्यात स्वतंत्र जागा दिली. पहिले काही दिवस त्या मोत्याच्याच नादात मी सदैव असे. पोरं जमून त्याच्या भोवती कोडाळ करून बसे. दिवसातून 10 त्याच्या नख्या मोजी. 4-8 दिवसाला साबण लावून त्याचं अंग धुई. रोज संध्याकाळी त्याला माळाला फिरायला नेई. 3दा दूध घाली. मचक मचक असा होणारा त्याच्या जिभेचा आवाज कान देऊन ऐकत असे. थोड्याच दिवसात मोत्या मोठा गुबगुबीत दिसू लागला. त्याच्या अंगावरचे केस दाट होऊन ते पांढरे शुभ्र दिसू लागले. त्याची उंची वाढू लागली आणि परकी माणसं वाड्यावरून चालली की मोत्या मोठ्यानं भुंकू लागला. मोकळा असला की पाठलाग करू लागला. एकदा तर मोत्या एका शाळेला जाणाऱ्या पोराच्या पाठी लागला, तेव्हा त्याची पाठी फुटली, पुस्तक पडली. पोरग दोन्ही हात तोंडावर घेत पळायला लागलं. लगेच आमच्या मोत्याची ख्याती साऱ्या शाळेभर झाली आणि त्या दिवसापासून शाळेला जाताना आमच्या वाड्यावरून कुणी जाईना झालं. या त्याच्या रोजच्या पराक्रमाने लोकांना त्याचा उपद्रव होऊ लागला, पण मला मात्र तो त्यामुळेच फार आवडायचा. पण त्याच्यावरची माझी भक्ती हळूहळू कमी झाली, कारण मध्यंतरी मी एक पोपट पाळला आणि दिवसभर मी त्या पोपटाच्याच नादी लागलो. विटू 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 असं 1000 वेळा त्याला बोलवायचं. त्याच्या पुढे तोंड नेऊन शीळ घालायची, त्याला डाळिंबाचे दाणे घालायचे, त्याच्यासाठी सीताफळं, रामफळं, पेरू, केळी अशी फळं आणायची. होता होता मोत्यावरचं माझं लक्ष उडालं. मोत्याला दूध घालायचं मी विसरून गेलो. त्याच्या नख्या मोजायच्या सोडून दिल्या. पण माझ्याशिवाय सगळ्यांची आता मोत्यावर मर्जी बसली होती. धारा काढल्या की आई न चुकता त्याला दूध घाली. तोही मोठा बेरकी होता. सगळ्यांना त्यानं माया लावून सोडली होती. अण्णाचा तर त्याच्यावर फार जीव आणि मोत्या सुद्धा त्यांना बघून भलता खुश होई. अण्णा चावडीतून आले की तू बसलेला उठायचा. लहान मुलागत त्याच्या अंगावर झेप घ्यायचा, लाडानं गुरगुरायचा, त्यांचे पाय चाटायचा. मग अण्णा त्याला प्रेमानं थोपटीत विचारायचे, काय रे लेका, काय खाल्लंस की नाहीस? आणि मग त्याच्याजवळ राहून उभं राहून मला हाक मारायची, अरे बाळासाहेब, मोत्याला काय घातलं का नाही खायला? पुढे पुढे तर मोत्या अण्णाचा फार लाडका झाला. दोन्ही वेळच्या जेवणाबरोबर त्यांना मोत्या जवळ लागायचा. सकाळी अण्णा आंघोळ करून चावडीकडे चालले की मोत्या त्याच्या पाठी लागून जायचा. ते आले की तोही यायचा. संध्याकाळी अण्णा रानात चालले की त्यांच्या मागणं मोत्या आहेच. मोत्या अण्णाची सावली बनवून वावरू लागला. आणि मग एक दिवस अण्णा कोल्हापूरला जायला निघाले. कोल्हापूरला जायचं म्हणजे आमच्या गावापासून हातकणंगल्यापर्यंत 2.5-3 मैल चालावं लागे आणि मग तिथून रेल्वेनं अगर मोटारीनं जायचं. 10ची गाडी गाठायला अण्णा 9च्या आधीच घरातून निघाले. मोत्याला चुकून ते वाड्याच्या बाहेर पडले. अण्णा गावाच्या बाहेर आले. वेस मागं राहिली आणि ते माळाच्या पाऊल वाटेला लागले. तोच धापा टाकत मोत्या त्यांच्या पायात आला आणि जीभ बाहेर काढून 10 करत तो अण्णाच्या पाठोपाठ चालला. अण्णा चकितच झाले. मोत्याला पायात बघून ते उभे राहिले. अण्णा उभे राहताच मोत्याही उभा राहिला. काय करावं अण्णांना कळेना. ते त्याला रागानं म्हणाले, मोत्या रे का, तू कसा आलास? तुला कोणी सांगितलं? मला वाटलं मी तुला चुकून आलो तर तू आपला आहेसच पाठोपाठ. असं म्हणून अण्णा त्याला हाकलू लागले, चल जा, हट हट. पण मोत्या मागं फिरेना, जागचा आलेना. मग अण्णा आणखी रागावले. हातातली छत्री उगारून ते मोत्याला भीती दाखवू लागले, गुरगावू लागले. अण्णांनी उग्र रूप धारण केलं तरी मोत्या 4 पावलं मागं जाईल आणि परत अधाशी नजरेनं अण्णांच्याकडे बघत उभा राहील. पण अण्णा पुढे चालले की मोत्या पुन्हा त्यांच्या मागणं जाऊन लागले. शेवटी अण्णा कंटाळले आणि त्याच्याकडे बघत उगीच उभे राहिले. निरुपाय होऊन कंटाळून असे ते उभे असता
त्यांना एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्यांनी पिशवीतून एक अर्धी दशमी बाहेर काढून ती मोत्यापुढे टाकली आणि मोत्या खाण्यात गुंग असता अण्णा त्याला हळूच चुकून पुढे निघाले. मोठ्या सपाट्याने निघाले. कासरा 2 कासरे ते चालून गेले आणि मग त्यांनी मागं वळून पाहिलं. मोत्या अजून दशमी खात तिथंच उभा होता. हे पाहताच ते पुन्हा झपाट्यानं चालले. तोच मोत्या धावत येऊन त्यांच्या पायात आला. अण्णा पुन्हा उभे राहिले. त्यांनी हातातली पिशवी खाली ठेवली. खिशातून रुमाल काढून तोंडावरचा घाम पुसला आणि पिशवीतून आणखी एक दशमी बाहेर काढली व ती संबंध दशमी मोत्यापुढे टाकून ते भराभर चालू लागले. या माळवाटेला तिथे एक मोठं टेकं होतं. ते ओलांडून पलीकडे गेलं की मोत्याला आपण दिसणं शक्य नाही आणि मग मोत्या माघारी जाईल या कल्पनेनं अण्णा सपाट्यानं चालले होते. मोत्या जसा मागं राहू लागला तसे ते वेगाने पाय उचलू लागले. त्यांच्या कपाळावरून, गालावरून, काखेतून घामाच्या धारा गळू लागल्या. शर्ट पाठीला लागला. बाया भिजू लागल्या आणि मग चालता चालता मोत्या किती मागं आला हे पाहावं म्हणून त्यांनी वळून मागे पाहिलं. मोत्या तोंडात दशमी तशीच धरून मागोमाग धावत येत होता. मग अण्णा तिथल्या एका दगडावर बूट टेकून बसले. ते थकले होते. आणखी एकदा रुमालानं त्यांनी अंग पुसलं. थोडी विश्रांती घेतल्यावर ते पुन्हा उठले आणि हातातली छत्री उगारून ते मोत्याला धाक घालू लागले. पण 4-6 हाता पलीकडं मोत्या त्यांना सोडून जाईना. मग ते त्यांना शिव्या देऊ लागले. हाट म्हणून खेकसू लागले. पण मोत्या कोडगा होऊन तिथंच उभा राहिला. शेवटी अण्णांना काय करावं हे कळेना. त्याला कसं हाकलावं हे त्यांना समजेना. बरं, कोल्हापूरला तर जाणं भागच होतं, कारण ते एका सरकारी कामासाठी चालले होते. तेही 12च्या आत त्यांना तिथं पोहोचायला हवं होतं. अण्णांनी त्याला पुन्हा बजवायला सुरुवात केली. पण मोत्या पाय उचलेना. काय करायचं ते करा, मी येणारच अशा थाटात तो उभा राहिला. अखेर अण्णांनी माळावरचे मुठभर खडे वेचले आणि ते त्याच्या अंगावर भिरकावू लागले. जोडीला मोठ्यानं खेचकू लागले. पण मोत्या खडे चुकवत तिथंच उभा राहिला. तोच एक मोठा खडा नेमका त्याच्या डोक्यावर बसला. तसा तो क्याव क्याव करून विहळू लागला. तो आणखी एक खडा त्याच्या पायाच्या हाडावर बसला. त्याबरोबर त्यानं पाय वर केला व तिथंच आपल्या भोवती रिंगण काढल्यागत तो गरगर फिरू लागला. एक पाय वर धरून तो लंगडत घरी माघारी गेला. पण पुन्हा वळून तो उभा राहिला. केविलवाल्या नजरेनं अण्णांच्याकडे बघू लागला. मग अण्णांनाच कणव आली. त्याच्या हातातले खडे खाली गळून पडले आणि लंगडी घालत दूर गेलेल्या मोत्याकडे ते धावून गेले. त्यांनी हातातली पिशवी आणि छत्री खाली ठेवली व मोत्याला पोठाशी धरून त्याच्या अंगावरून मायेनं हात फिरवत ते म्हणाले, मोत्या, तुला फार लागलं का रे? बघू तुझा पाय. त्याबरोबर मोत्याचा पाय बरा झाला. त्यानं त्यांच्या अंगावर लाडानं झेप घेतली. तो त्यांना हुंगू लागला, चाटू लागला, खुशीत येऊन गुरगुरू लागला. अण्णांनी त्याचं तोंड आपल्या दोन्ही हातांनी धरलं. ते म्हणू लागले, जा की रे परत. मी दूर कोल्हापूरला चाललोय. माझ्याबरोबर का कोर्ट कचेरीत येणार तू? जा बाबा, परत जा. शहाणा आहेस ना तू. तुला येताना खायला पाव घेऊन येईन र. वेळ किती झाला हे पाहावं म्हणून त्यांनी हातातलं घड्याळ पाहिलं तर चांगले 10 वाजायला आले होते. मग त्यांनी स्टेशनच्या दिशेनं रेल्वे लाईनकडे बघितलं. सिग्नल तर दिलेला. म्हणजे त्या मोत्याच्या नादात त्यांना आता गाडी मिळणं कठीण होतं. लगेच ते उठले. त्यांना असं बसून चालणार नव्हतं. ह्या गाडीनं किंवा मोटारीनं त्यांना 12च्या आत जायलाच हवं होतं. त्यांनी पिशवी आणि छत्री हातात घेतली आणि ते माळानं धावू लागले. अण्णा आणि मोत्या दोघंही धावत स्टेशनात शिरले आणि त्यांच्या समोरूनच गाडी निघून गेली. अण्णा मोत्याला म्हणाले, बघितलंस, तुझ्या नादात गाडी चुकली माझी. आता स्टँडवर मोटार मिळाली तर बरं, नाहीतर करा हरी. स्टेशनपासून मोटारीचा स्टँड जवळच होता. त्या स्टँडवर काही हॉटेल व सायकलीची दुकानं आहेत. तिथल्या एखाद्या दुकानात मोत्याला ठेवावं आणि पावासाठी 4-8 आणे दुकानदाराला द्यावेत असा विचार करून ते निघाले. पण अण्णा स्टँड जवळ येताच कोल्हापूरची मोटार हलली. तसा अण्णांनी हात वर केला आणि ते मोटारीकडे धावू लागले. मोत्याचा विचार त्या क्षणी ते विसरून गेले. त्यांना आधी मोटार पकडायची होती. अण्णांना धावताना बघून गाडी उभी राहिली. क्लीनर ओरडला, जल्दी या हो, जल्दी या, नाहीतर सुटली बघा गाडी. अण्णा धापा टाकत आले. ते आधी मोटारीत चढले. तसं दार लावलं गेलं आणि गाडी एक हिसका देऊन सुटली सुद्धा. तशी अण्णांना मोत्याची आठवण झाली. ते स्वतःशीच म्हणाले, अरे रे, मोत्याची काय वाट. आणि मग त्यांनी बाहेर तोंड काढून पाहिलं. लाल मातीची धूळ उडवत
मोटार भरधाव चालली होती आणि ती धूळ खात मोत्या गाडीबरोबर धावत होता. मोत्याला असं धावताना पाहून अण्णांच्या पोटात कलकललं. मोटार उभी करून त्याला बरोबर घ्यावं म्हणून त्यांनी तोंड आत घेतलं आणि ते क्लिनरकडे पाहू लागले. उतारूचे भाडे देण्यात, पैसे मोजण्यात तो मग्न होता. शिवाय त्याची मुद्रा भलतीच त्रस्त दिसत होती. त्याला गाडी उभी करा असं सांगण्याचा त्यांना लवकर धीर झाला नाही. ते जरा चुळबुळले. पुन्हा मोत्या दिसतो का पाहावं म्हणून त्यांनी तोंड बाहेर काढलं. त्यांना मोत्या दिसला नाही. पळून पळून उभा राहिला आणि जाईल घरी अशी मनाची समजूत घालून ते तसंच कोल्हापूरला गेले. पण संबंध दिवस त्यांना अन्न गोड लागलं नाही आणि पाणी गोड लागलं नाही. त्या दिवशी दुपारपासून मोत्या कुठं गेला हीच चौकशी आम्ही सगळेजण करत होतो. मी तर सगळ्या गल्ल्या शोधल्या, सगळ्या सोबत्यांची घरं तपासली. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला, पण मोत्याचा काही पत्ता लागेना. तेव्हा आम्ही सगळे चिंता करू लागलो. संध्याकाळी धारा काढल्या की नेमानं आई मोत्याला दूध घाली. या ठराविक वेळी मोत्या रोज अचूक हजर राहत असे. पण आज धारा काढल्या तरी मोत्या येईना. रात्र झाली तशी आम्ही सगळे मोत्याची वाट पाहत होतो. रात्रीच्या गाडीनं अण्णा परत आले तरी आम्ही जागेच होतो. खरं म्हणजे ते दुसऱ्या दिवशी येणार, पण मोत्याच्या ओढीनं ते रात्रीच्याच गाडीनं परत आले होते. ते दारात आल्याबरोबर मोत्या कुठं बेपत्ता झालाय असं आम्हाला सांगणार तो तेच आम्हाला म्हणाले, मोत्या घरी आलाय का? नाही असं सांगताच त्यांना मोठा हपका बसला. बाहेरच्या चौकातच ते बराच वेळ बसून राहिले आणि मग पिशवीतून एक मोठा पाव काढून ठेवला आणि त्याकडे बघत त्या दिवशी घडलेली सारी हकीकत त्यांनी आम्हाला सांगितली. रात्रभर त्यांना झोप लागली नाही. पहाटेलाच मोत्याला शोधण्यासाठी त्यांनी माणसं पाठवली. 2-4 दिवस रोज लोक जात होते. आसपासची सारी खेडी पाहिली, पण मोत्या आम्हाला दिसला नाही. कुठं गेला, त्याचं काय झालं हे फक्त भगवानालाच ठाऊक. आज अनेक वर्षे या गोष्टीला होऊन गेली. तरीही त्या मोत्याचे आवडते अण्णा ह्या माळावरच्या पाऊलवाटेनं हात कणंगल्याला चालले की चालता चालता मध्येच थांबतात, कपाळावरचा घाम पुसतात आणि दम घेऊन पुन्हा चालू लागतात.